नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहणार आहोत की आजच्या भागामध्ये प्रियाने सायलीला पाडण्याचा जो काही फालतू बकवास प्लॅन केलेला असतो तो कशा पद्धतीने सायली, अर्जुन आणि प्रताप तिघं मिळून हाणून पाडणार आणि प्रियानेच हे सगळं केलं आहे हे सगळ्यांच्या समोर आणणार. त्याचबरोबर आता अर्जुन, सायली आणि चैतन्य मिळून साक्षीचे खरे कॉल लोकेशन ट्रेस करणार आणि त्यानंतर ती आश्रमात होती हे सिद्ध करून तिला पोलिसांच्या ताब्यात देणार. आता सुरुवात करूया आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की अस्मिताला सगळ्यांनी सांगितलेलं असतं की अस्मिता आता ओटी भरण्यासाठी तू येऊन बस. त्याबरोबर अस्मिता जात असताना तिचा पाय सरकतो प्रियाने सांडलेल्या तेलावरून आणि ती खाली कोसळत असते. आता सगळेच जण घाबरतात, पण अशा ऐनवेळी पटकन काय करावं हे कोणाच्याच लक्षात येत नाही. सगळेच लोक ब्लँक होतात आणि तेच आता सुभेदार कुटुंबियांच्या बाबतीत सुद्धा घडतं. सगळेजण जोरात ओरडतात, अस्मिता. पण बरोबर सायली वेळेचं प्रसंगावधान दाखवते आणि लगेचच ती पटकन जाऊन अस्मिताला सावरते. त्याबरोबर आता लगेचच अस्मिता पडण्यापासून तर वाचलेली असते, पण सगळ्यांचा जीव मात्र खूप जास्त घाबराघुबरा झालेला असतो. मग आता लगेचच कल्पना ही अस्मिताला पकडून आणून व्यवस्थित बसवते. सायलीसुद्धा कल्पनाला मदत करत असते. तर आता सायली अस्मिताला विचारत असते, अस्मिताई तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला फार लागलं वगैरे नाही ना? तुम्हाला काही होत नाही आहे ना? गरगरत वगैरे नाही आहे ना? त्याबरोबर लगेचच प्रिया ही सायलीला म्हणायला लागते, उगाच खोटी काळजी असण्याचं नाटक करू नकोस सायली. मला माहीत आहे हे सगळं तू मुद्दामून केलंस. अस्मिता तुझ्याबरोबर वाईट वागते, माझ्याबरोबर चांगलं वागते, म्हणून तू अस्मिताला पाडण्याचा हा प्लॅन केलास ना? त्याबरोबर सायली म्हणत असते, मी असं का करू? हे बघ, उगाच तू काही बोलू नकोस प्रिया. आई अहो, मी खरं सांगते, मी असं काही नाही केलेलं. तुम्हाला तरी हे सगळं मी केलं असं वाटतंय का? त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणत असते, तर सायली खोटं बोलू नकोस. मला माहिती आहे ना हे सगळं तूच केलंस, म्हणूनच तर मी म्हणत होते तपकाची तयारी मी करते, तर तू मला म्हणालीस तू नको करूस, मी करते म्हणून. अगं पण माझ्याबरोबर वाईट वागण्याच्या नादात तुला कळतंय का आज तुझ्याकडून काय झालं असतं? जर अस्मिताचं बाळ आपल्याला सोडून गेलं असतं, काही घडलं असतं अनर्थ, तर आपण काय केलं असतं सायली? तुला कळतंय तू किती खालच्या थराला जाऊन वागली असते? मित्रांनो, आता खरं तर प्रिया ही दोष सायलीला देते, पण ती किती खालच्या थराला जाऊन वागली आहे हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. म्हणजे पहिलं तर स्वतःहूनच तेल सांडलं, त्याचा आळ सायलीवरती घातला आणि नंतर तर आता अस्मिताच्या बाळाला काही झालं असतं तर बोलायचं सोडून डायरेक्ट ते बाळ आपल्याला सोडून गेलं असतं तर अशी भाषा. म्हणजे बघाच तुम्ही प्रियाचं काय स्ट्रॉंग गट फिलिंग आहे, प्रिया किती स्ट्रॉंगली खोटं बोलू शकते. पण आता प्रियाची ही सगळी भाषा ऐकून घरातल्या सगळ्यांनाच प्रियाचा खूप जास्त राग येतो. सगळेजण प्रियाकडे बघत असतात, पण प्रतापला काही गप्प बसवत नाही. प्रताप प्रियाला ओरडतो आणि म्हणत असतो, तन्वी गप्प बस. अगं तू किती वाईट बोलतेस, तर तुला तरी कळतंय का? अगं एवढं कसं काय वाईट बोलू शकतेस तू सायलीला दोषी ठरवण्यासाठी स्वतः किती बडबड करतेस. त्याबरोबर मात्र आता इथे लगेचच कल्पना म्हणायला लागते, अहो काय चाललंय तुमचं? तुम्हाला तुमच्या लाडक्या सुनेच्या चुका दिसतच नाही आहेत का? की तुम्हाला उगाच आमच्या सगळ्यांवरती दोष ढकलून तिला मोकळंच सोडवायचं आहे? त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, कल्पना मी कोणाचीही बाजू घेत नाही आहे किंवा मी कोणालाही दोष देत नाही आहे, पण तुला दिसत नाही आहे का तन्वीची बोलण्याची पद्धत? अगं सायलीकडून जी चूक झालेलीच नाही आहे, समज चल झाली सायलीकडून चूक, सांडलं असेल तिच्याकडून चुकून तेल, पण ते चुकून झालं आहे. पण तन्वीचं काय? ती तर तुझ्या समोर बोलते आहे ना आपल्या न जन्माला आलेल्या नातवंडाबद्दल. अगं जे घडलेलंच नाही आहे, जो अनर्थ होत गेलेला नाही आहे, त्याच्याबद्दल का बोलायचं एवढं अभद्र? त्याबरोबर मात्र आता इकडे कल्पना गप्प बसते. तर प्रताप म्हणत असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा कोणाचा विश्वास असो किंवा नसो, मला खात्री आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की सायलीकडून तिथे तेल सांडलं नव्हतं. कारण ज्या वेळेस सायली तिथे सजावटीची तयारी करत होती त्यावेळेस मी तिथे स्वतः बसलो होतो. मी आणि सायली एकमेकाबरोबर बोलत होतो आणि सायलीने माझ्या समोर सगळी तयारी केली होती.
सायली रडत असते. प्रताप तिला सांगतो, सायली बाळा शांत हो, तू रडू नकोस, तुला रडण्याची काही देखील गरज नाही आहे, कारण यातलं काहीही तू केलेलं नाही आहेस, त्यामुळे तू रडू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याबरोबर पुढे प्रताप असंही म्हणत असतो की खरं तर ह्या सगळ्यामध्ये ना मला जिची चूक वाटते तिला मात्र कोणी काही बोलतच नाही आहे. आणि तन्वी, जर तुला एवढीच काळजी आहे अस्मिताची, तर मग तू तिची विचारपूस करायची सोडून पहिले सायलीला दोषी ठरवण्यात का व्यस्त झाली आहेस. त्याबरोबर लगेचच आता इथे ती म्हणायला लागते, मला काळजी आहे ना बाबा, म्हणूनच मी बोलते, नाहीतर जर पुन्हा या सायलीने काही असं केलं तर अस्मिताला काही झालं तर. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, हो का, मग आता जर सायलीला अस्मिताला पाडायचंच असतं तर तिने अस्मिताला वाचवलं कशासाठी असतं. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते, ही सायली खूप चालाक आहे बाबा, हिला अस्मिताला पाडायचंच नव्हतं. खरं तर हिने मुद्दाम हे सगळं केलं, जेणेकरून हिला वाटलं होतं की जर अस्मिता पडता पडता तिने हिला वाचवलं तर अस्मिता, परत आई, पूर्णाजी, त्या सगळ्या तिच्याशी चांगलं बोलायला लागतील, ती त्यांची आवडती होईल म्हणून. पण घडलं काहीतरी उलटंच. मला हिचा बरोबर प्लॅन, हिचा कट कळलाय. त्याबरोबर लगेचच आता इथे प्रतिमात्या म्हणते, बास, मला काय म्हणायचं आता, तन्वी गप्प बस. त्यावर प्रिया म्हणायला लागते, आई अगं तू नेहमी मलाच का बोलतेस, ह्या सायलीची चूक दिसते ना आता तुझ्यासमोर आहे, मग तरीसुद्धा. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या म्हणते, कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याची ही वेळ नाही आहे तन्वी, का कळत नाही आहे तुला, मी सांगते ना गप्प बस, तर ऐक ना माझं थोडं. प्रताप, हे बघ तू सुद्धा शांत हो, शांत व्हा सगळ्यांनी. अस्मिताचा विचार करा ना, आज तिची चोरोटी भरायची होती आपल्याला. बघा ना ती किती नाराज झाली आहे. जरा सगळ्यांचं लक्ष येऊ दे आता तिच्याकडे. ती गरोदर आहे, तिच्यावरती, तिच्या मनावरती काय परिणाम होत असेल या सगळ्या गोष्टींचा. आणि जितका परिणाम तिच्यावर होईल ना, तितकाच परिणाम तिच्या पोटातल्या बाळावर सुद्धा होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आता पुरे झाली या विषयावर चर्चा. जे घडलं ते सगळ्यांनी चुकून घडलं असं समजा आणि आपण आता अस्मिताची चोरोटी भरायला सुरुवात करूया. त्याबरोबर प्रिया म्हणते की नाही आई, असं कसं सगळं सोडून द्या म्हणून, या सायलीला काय असं सोडून द्यायचं, हिने केलेली चूक का पदरात घालायची आपण, हिला शिक्षा व्हायला हवी. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, तन्वी नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे. नाही म्हणजे माझ्या बायकोला शिक्षा देण्यामध्ये तू एवढी इंटरेस्टेड काय आहेस. मला तर असं वाटतंय की जणू काही हे सगळं तूच घडवून आणलंयस आणि तुझीच मेहनत वाया चालली आहे, म्हणून तुला एवढा सगळा त्रास होतोय. त्यावर प्रिया म्हणते, हा मग. त्यावर आता हा शब्द तिच्या तोंडून पटकन खरा गेलेला असतो. सगळे सुभेदार कुटुंबीय तिच्याकडे बघायला लागतात. तर अर्जुन म्हणत असतो, बघितलं डॅड, यू विल सी इट. याचा अर्थ हे सगळं तन्वीने केलं होतं. त्याबरोबर आता सगळ्यांच्या समोर प्रियाचा खरा चेहरा उघड पडलेला असतो. पण सायली मात्र बिचारी रडत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा ती स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवते आणि अस्मिताची चोरोटी भरण्यासाठी पुढे सरसावते. आता चोरोटी भरण्यासाठी सायलीने नवी कोरी साडी, नारळ, सुपारी, फळं, तांदूळ सगळं काही आणून ठेवलेलं असतं. आता एक एक करून सगळे अस्मिताची ओटी भरतात. सायली ओटी भरून जशीच होते तशी कोणाला काही न बोलता स्वतःच्या खोलीत निघून येते. अर्जुनसुद्धा तिच्या मागोमाग खोलीत निघून आलेला असतो, कारण अर्जुनलासुद्धा ही गोष्ट व्यवस्थित माहीत असते की सायली आज खाली जे काही घडलं गेलं आहे त्यामुळे पूर्णपणे दुखावली आहे. अर्जुन खोलीत येऊन बघतो तर काय, सायली एकटीच बसून रडत असते. त्याबरोबर अर्जुन तिच्याकडे येतो आणि तिला विचारतो, बायको काय झालं, का रडतेस. त्यावर सायली म्हणत असते, मला लहानपणापासून आईची माया नाही मिळाली, आई कशी असते हे मला कधीच नाही कळलं आणि अजून मी सुद्धा आई झालेली नाही आहे, त्यामुळे मला नाही माहिती आईची माया कशी असते, कशी अनुभवायची असते किंवा ती कशी करायची असते. पण याचा अर्थ असा नाही ना की मी कोणाचं तरी वाईट व्हावं असा विचार करेन, कोणाच्या आयुष्यात तिचं मूल येऊ नये यासाठी प्रयत्न करेन, मी नाही हो असा विचारही करू शकत. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो 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 शांत हो, काम डाऊन बायको. हे बघ, हे सगळं मला व्यवस्थित माहीत आहे, तू यातलं काही केलेलं नाही आहेस हेही मला माहीत आहे. खाली बघितलंस ना माझ्या आधी डॅडने तुझी केवढी ठामपणे बाजू घेतली ते. त्यावर सायली म्हणते, हो घेतली ना, बाबांनी माझी सगळ्यांच्या समोर ठामपणे बाजू घेतली, पण त्याचा काय उपयोग. आईनं आणि पूर्णाजीनं हेच वाटतंय की हे सगळं मी मुद्दाम केलं आहे. आणि अस्मिताताई सगळ्यात महत्त्वाच्या त्या आहेत, त्यांनाही वाटतंय की हे सगळं मी केलं आहे. पण मी खरं सांगते, मी का करू हे सगळं. जर मला असं काही करायचं असतं तर मी अस्मिताईंच्या भरणीचा घाट का घातला असता. त्याबरोबर अर्जुन आता सायलीला शांत करतो, समजावून सांगतो. त्यानंतर आता इथे अर्जुन हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला आलेला असतो.
ऑफिसला आल्यावर आता अर्जुन हा खूप जास्त टेन्स बसलेला असतो. चैतन्य ही गोष्ट नोटीस करतो आणि अर्जुनला विचारतो, अर्जुन काय झालं, तू असा शांत शांत कायस? त्याबरोबर आता अर्जुन हा चैतन्याला सांगायला लागतो, बघ ना तन्वी उगाच मूर्खासारखं वागते. त्यावर चैतन्य म्हणतो, काहीतरी नवीन सांग अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे काल तिने आणखीन एक नवीन गोष्ट उपसून काढली. त्याबरोबर लगेचच चैतन्य विचारतो, बापरे हे इंटरेस्टिंग आहे, सांग बरं काय माती खाल्ली आहे ते तिने. त्यावर अर्जुन आता त्याला सांगायला लागतो की अरे काल अस्मिताईची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मुद्दामून तन्वीनेच तेल जमिनीवरती सांडवलं आणि जिथून अस्मिताताई जाणार होती बरोबर तिथेच सांडवलं. अस्मिताईचा पाय घसरला, ती पडणार होती. त्यावेळेस माझ्या बायकोने तिला सावरलं, तिला पकडलं आणि नंतरनं प्रियाने तन्वीने या सगळ्या गोष्टींचा आळ माझ्याच बायकोवरती टाकला. तिनेच हे सगळं केलं आहे असं बोलायला लागली. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, अरे पण कल्पना मावशीने घेतली असेल ना सायली वहिनीची बाजू. त्यावर अर्जुन म्हणत असतो, जर मॉमने सायलीची बाजू घेतली असती ना तर हे सगळं करण्याची तन्वीची हिंमतच झाली नसती. पण सध्या मॉमला सायलीचं काही पटत नाही आहे ना, त्याच गोष्टीचा तर तन्वीने अतिफायदा उचलला आहे. त्यावर चैतन्य विचारतो, म्हणजे कल्पना मावशीने सायली वहिनीची बाजू नाही घेतली. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही घेतली, उलट तिने तिच्या लाडक्या धाकट्या सुनेची बाजू घेतली आणि ती तिच्या बाजूने बोलत होती. सायली वहिनीला खूप वाईट वाटलं असेल ना रे अर्जुन या प्रसंगाचं, असं चैतन्य विचारतो. अर्जुन म्हणतो, फक्त वाईट? अरे खूप दुःख झालं होतं तिला, काल रडत बसली होती ती. कसं बसं समजावलं आहे मी तिला. तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तिला मधुभाऊंच्या केसबद्दल सांगायला लागलो. मग जेव्हा मधुभाऊंचा विषय निघाला तेव्हा कुठे जाऊन शांत झाली ती. त्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, जाऊ दे अर्जुन, तू टेन्शन घेऊ नकोस, आता फार दिवस नाही राहिलेले या केसचे. एकदा का ही केस निकालात लागली ना की मग ही तन्वी नावाची जी वाळवी आपल्या घराला लागली आहे ना ती कायमची निघून जाईल, अगदी कायमची. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तुझ्या तोंडात साखर पडू देत. त्याबरोबर लगेचच आता इथे तो म्हणत असतो की थँक्यू अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, ते थँक्यूच राहू दे, मी तुला आता काय सांगतोय ते नीट व्यवस्थित ऐक. त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो, हुकूम मेरे आका. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बरं ऐक, आपल्याला काहीही करून साक्षीचे खरे कॉल रेकॉर्ड मिळवायचे. हे बघ, हे खोटे रेकॉर्ड आहेत, आपल्याला खरे हवेत. त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो, ठीक आहे अर्जुन, तू काळजी करू नको, मी उद्याच्या उद्या खरे कॉल रेकॉर्ड मिळवतो. आणि मग आता चैतन्य हा त्या ऑफिसला गेलेला असतो, पण तिथे त्याला खरे कॉल रेकॉर्ड सापडत नाही. तो ही गोष्ट आता अर्जुनला सांगतो. अर्जुनला तो सांगत असतो की अर्जुन, मला त्यांनी कॉल रेकॉर्ड दिले नाही. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, इट्स ओके चैतन्य, मला माहीत होतंच अशी काहीतरी गडबड होईल म्हणून. पुढे काय करायचं ते मी बघून घेतो, फक्त मी तुला सांगतो तसं तू करत जा. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे आजपर्यंत तू सांगितलंयस आणि मी केलं नाही, असं कधी झालं आहे का? आता त्यांचं हे बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. सायली अर्जुनला विचारते, काय झालं, काय बोलत होते चैतन्य भाऊजी? मग अर्जुन सायलीला सांगतो की ते जे मॅनेजर आहेत ना त्या बँकेचे, त्या कंपनीचे, ते आपल्याला साक्षीचे दुसरे रिपोर्ट द्यायला तयार नाही आहेत. तिच्या कॉल रेकॉर्ड आपल्याला मिळायला जरा अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर सायली म्हणत असते, मग आता काय करायचं आपण? त्यावर अर्जुन म्हणत असतो, आता काय, उद्या मला स्वतःला जावं लागेल तिथे, मला स्वतःला जाऊन चौकशी करावी लागेल, तेव्हाच काहीतरी हाती लागेल. त्यावर सायली अर्जुनला म्हणते, मग मी सुद्धा येते उद्या तुमच्याबरोबर. अर्जुन म्हणत असतो की नाही नको, तुम्ही येण्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाही. त्यावर सायली म्हणते, असं कसं बोलताय तुम्ही, मी येईन तुमच्याबरोबर. मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्यांना विनंती करेन, कदाचित माझं काही ऐकतील. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, मग चला. दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन निघतात आणि पहिले पोलीस स्टेशनला येतात. अर्जुनने ठरवलेलं असतं की पोलिसांच्या मदतीने आपण हा पुरावा मिळवायचा, म्हणजे पोलिसांच्या धाकापायी आपल्याला लगेचच तो जो मॅनेजर आहे त्या कंपनीचा तो सगळे कॉल रेकॉर्ड देऊनसुद्धा टाकेल. आता अर्जुन हा लगेचच पहिला पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना सगळा प्रकार सांगतो आणि ते दोन्ही रिपोर्ट दाखवतो आणि म्हणत असतो, माझ्याकडे आणखीन बरेच रिपोर्ट आहेत, त्या सगळ्यांवरती LL अशी स्पेलिंग आहे, पण फक्त एकट्या ह्या साक्षी शिखरेच्या ह्याच्यावरती Lची स्पेलिंग आहे. सगळ्यांचे लोगो पिंक अँड ब्ल्यू आहेत, हिचा लोगो फक्त ब्ल्यू अँड मरून आहे. असं कसं होऊ शकतं साहेब, काहीतरी गडबड आहे. आणि मग अर्जुन सगळं पोलिसांना एक्सप्लेन करतो. पोलीस अर्जुनची मदत करायला तयार होतात. आता पोलीस आणि अर्जुन त्याचबरोबर चैतन्य आणि सायली हे सगळेच जण आता पोहोचलेले असतात, ते म्हणजे पुन्हा एकदा त्या कंपनीत. आणि कंपनीत आल्यावर आता अर्जुन हा
लगेचच म्हणायला लागतो की साहेब आता तुम्हीच बोला. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर हे त्या मॅनेजरला म्हणत असतात की यांनी तुमच्याकडे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते, मग तुम्ही यांना का नाही दिले? त्यावर ते कॉल रेकॉर्ड आम्ही असे कोणालाही नाही देऊ शकत असं ते सांगतात. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात बरोबर, मग आता मी सांगतोय म्हणून तुम्ही यांना कॉल रेकॉर्ड द्या. त्याबरोबर पहिले तर जरा मॅनेजर नानुकूर करत असतो, पण नंतर पोलिसांच्या भीतीने आणि अर्जुनच्या धमकीने ते कॉल रेकॉर्ड अर्जुनला मिळून जातात. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन खूपच जास्त खुश असतात, खूप खुश. मग आता इतके खुश असल्यानंतर दोघंजणं घरी आल्यावर प्रियाला जरा संशय येतोच की नक्कीच यांच्या हाती काहीतरी लागले. पण आता प्रियाकडे काहीच ठोस पुरावा नसतो, त्यामुळे ती गप्पच असते. तर आता सायली ही अर्जुनला विचारत असते, अहो आता आपण काय करायचं, पुढची पायरी काय असणार आहे आपली? त्यावर अर्जुन म्हणत असतो, आपली पुढची पायरी थांबा कळेलच तुम्हाला. आणि मग तो लगेचच चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य आपल्या मधुकर पाटील केससाठी पुढची तारीख. त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो, पुढची तारीख 2 दिवसांवरची मागवून घेतलेली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, वाव स्मार्ट वर्क का, तुला काय माहिती रे पण मी 2 दिवसात इयरिंग घेणार आहे ते. त्यावर चैतन्य म्हणत असतो, अर्जुन मी काय फक्त तुझा असिस्टंट नाही आहे रे, मी फक्त तुझा असिस्टंट असतो ना तर कदाचित मला कळलंही नसतं, पण मी तुझा एक उत्तम मित्र आहे आणि माझा मित्र कधी काय आणि कधी कशी खेळी खेळू शकतो हे माझ्या इतकं चांगलं एक मित्र म्हणून कोणीच ओळखू शकत नाही. त्यामुळे मला व्यवस्थित माहीत होतं की तू येत्या 2 दिवसामधलं मला तारीख घ्यायला लावणार आणि म्हणून मी कोर्टाची तारीख आधीच घेऊन ठेवलेली आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच चैतन्य, खरंच यू आर ग्रेट, अमेझिंग. त्याच्यानंतर आता अर्जुन म्हणतो, पण आता एक आणखीन काम, आपण एकदा तरी इयरिंगच्या आधी भेटूया आणि व्यवस्थित सगळे केसचे पॉईंट स्टडी करूया, कदाचित आपल्याला त्याच पॉईंट्समध्ये सुद्धा काहीतरी नवीन मुद्दा सापडेल. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मग केसच्या सगळ्या डिटेल्स तर तुझ्या घरी आहेत, मी तुझ्या घरी येतो, घरीच आपण काय ते कामाचं बघून घेऊ. त्याबरोबर लगेचच इकडे ही सुद्धा म्हणायला लागते सायली की ठीक आहे, मला तुमचं पटतंय, बोलवून घ्या चैतन्य भाऊजींना घरी. तसंही खूप दिवस त्यांचं घरी येऊन जाणं झालेलं नाही आहे. घरात सगळ्यांनाच चैतन्य भाऊजींची आठवण येते, उलट सगळ्यांना आनंदच होईल चैतन्य भाऊजी आल्याचा. त्याबरोबर अर्जुन चैतन्यला कॉल करून सांगतो की चैतन्य तू घरीच ये, घरी बसून आपण कामही करू आणि घरच्या सगळ्यांबरोबर तुझी भेटही होईल. चैतन्य म्हणतो, ओके बॉस, आणि मग फोन ठेवतो आणि थेट यायला निघालेला असतो अर्जुनच्या घरी. चैतन्याला बघून घरातले सगळे सदस्य खूप जास्त खुश होतात, आनंदी होतात. तर दुसरीकडे अर्जुनला मात्र आता प्रियाबद्दलचा खूप मोठा पुरावा सापडलेला आहे आणि साक्षीबद्दलचा, तो म्हणजे साक्षीचे कॉल रेकॉर्ड. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला का व्हिडिओला लाईक करत चला, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.